कळलं की एक व्यवसाय एकमेव अशी गोष्ट आहे की जी आपल्याला एक मोठ्या लेवलला घेऊन जाऊ शकते. मग वडिलांनी विचार केला, 1-2 वर्ष झालं मी अमृततुल्यच्या दुकानावर काम करतो, तर का नाही मग मी अमृततुल्यचं दुकानच काढू. मेहनत एवढ्या शांततेमध्ये करा की यश धिंगाणा घालेल, आणि प्रामाणिकपणा, जिद्द आणि चिकाटी हे ठेवून व्यवसाय करायचा. तुमचं पॅशन काय तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. 2011 साली कळलं की चहामध्येच आपण मोठी क्रांती करू शकतो आणि चहामध्ये एक मोठा ब्रँड क्रिएट करू शकतो. ऑदर पीपल मनी, ऑदर पीपल एफर्ट्स. दुसऱ्या माणसाचे पैसे आणि दुसऱ्या माणसांनी केलेले कष्ट हे ज्याला करून घ्यायला येतं तोच करोडपती बनतो. हे मृत्यू या अंतिम सत्य आहे. जे काय करायचे तुम्हाला आज करायचं, आणि आज मला बेस्ट काय करता याच्यावरती सगळ्यात महत्त्वाचा फोकस आहे. नमस्कार मंडळी, अनफिल्टर्ड चर्चा विथ वरुणच्या या नवीन एपिसोडमध्ये मी मनापासून स्वागत करतो. आज आपले जे गेस्ट आहेत ते मराठी उद्योजक आहेतच, पण त्याचप्रमाणे त्यांचा ब्रँड अख्ख्या महाराष्ट्रभर फेमस आहे आणि त्यांच्या चहासाठी लोक लांबून लांबून त्यांच्या आउटलेटवर येतात. आता तुम्हाला थोडा अंदाज आला असेल की आजचे आपले गेस्ट कोण आहेत. अर्थातच आपले आजचे गेस्ट आहेत नवनाथ येवले. नवनाथ येवले सर आपल्या सर्वांसाठीच एक रोल मॉडेल आहेत, कारण गरिबीतून, कर्जातून एखादा माणूस बाहेर पडून कशा पद्धतीने एक सक्सेसफुल करिअर बनवू शकतो याचं एक आयडियल एक्झाम्पल म्हणजे सर आहेत. आणि त्यांच्याशी आज आपण ज्या गप्पा मारणार आहोत त्याच्यामधनं आपल्याला अनेक धडे तर मिळणारच आहेत, पण त्याचप्रमाणे एक मोटिवेशन डोस पण मिळणार आहे. चला तर मग सुरू करूया या नव्या कोऱ्या एपिसोडला. येवले सर, वेलकम टू माय पॉडकास्ट. नमस्कार. नमस्ते सर, आणि थँक्यू सो मच की तुम्ही आमच्या इथे आलात. म्हणजे हे दर पॉडकास्ट सारखं मी म्हणत नाहीये, पण मनापासून म्हणतोय, कारण तुम्ही मराठी उद्योजकांसाठी असं एक इन्स्पिरेशन आहात ना की माणसाने ठरवलं तर काय लेवलचा ब्रँड एस्टॅब्लिश होऊ शकतो, हे तुम्ही जिवंत उदाहरणात असं मला वाटतं. सो थँक्यू सो मच फॉर Thank you. कमिंग. आपलं डिस्कशन मला स्टार्ट इथनं करायला आवडेल सर, की आत्ता तर तुम्ही बिझनेसमध्ये आहात वगैरे, सगळ्यांनाच माहिती आहे, बट तुमची थोडी बॅकग्राऊंड कुठली होती, लहानपण कुठे गेलं, त्याविषयी आम्हाला थोडं जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच. माझं गाव जे आहे पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर तालुका, आणि पुरंदर तालुक्यामध्ये आस्करवाडी म्हणून जे एक छोटंसं गाव आहे ते आमचं गाव. म्हणजे लहानपण तिथं गेलं माझं, म्हणजे 4थीपर्यंत. आणि बाकी जे 4थीनंतर जे शिक्षण आहे ते दनकवडीमध्ये बालाजी माध्यमिक विद्यालय, 4थीनंतर ते 10वीपर्यंतचं शिक्षण तिथं झालं. तुम्ही बिझनेसमध्ये याचं का ठरवलं, काय मोटिवेशन होतं त्यामागे? मोटिवेशन हे होतं की ज्या वेळेला मी 7वीत होतो त्यावेळेला 7वीत असताना असं वाटायचं की आपलं ऑडी, BMW, मर्सिडीज अशा गाड्या असायला पाहिजे, 1 एकरामध्ये बंगला असायला पाहिजे, फॉरेन ट्रिप आपल्याला करायचे. पण माहीत नव्हतं की कसं करायचंय, का करायचं. कारण मूवी वगैरे पाहायचो तर ते हिरोची एंट्री वगैरे पाहून असं वाटायचं की यार आपण पण असं काहीतरी झालं पाहिजे. तर 7वीत असताना तेवढं वाटत नव्हतं, पण स्वप्न तर मोठी होती की काहीतरी करायचं. पण 10वी पूर्ण झाल्याच्या नंतर ज्या वेळेला वडिलांबरोबर मी व्यवसायामध्ये आलो त्यावेळेला कळलं की एक व्यवसाय एकमेव अशी गोष्ट आहे की जी आपल्याला एक मोठ्या लेवलला घेऊन जाऊ शकतं, आणि आपली जी स्वप्न आहे ती व्यवसाय थ्रू आपली पूर्ण होऊ शकतात. म्हणजे तुमचे वडील पण व्यावसायिकच होते का? हो. त्यांचा कसला बिझनेस होता सर? 1980 साली ज्या वेळेला आजोबांच्या डोक्यावर कर्ज झालं म्हणून त्यांनी वडिलांना पुण्याला पाठवलं. तर वडिलांनी अगोदर लक्ष्मीनारायण थिएटर जे आहे पुण्यामध्ये त्याच्या बाजूला ओंकारेश्वर अमृत, तर तिथं वडिलांनी 2 वर्ष काम केलं. आणि काम केल्याच्या नंतर वडिलांनी थोडंसं कर्ज फिटल्यावर एक शेतीला पूरक व्यवसाय म्हणून 2 म्हशी घेऊन आजोबांना दिल्या, आणि मग आजोबा ते म्हशींचं दूध घेऊन कॅम्पामध्ये भोपळे चौक आहे तिथं विकायला यायचे. त्यावेळेला तिथं दूधभट्टी असायची, तर त्या दूधभट्टीवर दूध विकायचे. तर काही दूध शिल्लक राहायचं, उरलेल्या दुधाचा प्रश्न आजोबांना पडायचा. एक दिवस असं बोलताना त्यांनी वडिलांशी सांगितलं की अरे आपलं दूध तर शिल्लक राहतंय, पूर्ण दूध विकलं जात नाही, कधी कधी जातंय, कधी कधी जात नाही. मग वडिलांनी विचार केला, 1-2 वर्ष झालं मी अमृततुल्यच्या दुकानावर काम करतो, तर का नाही मग मी अमृततुल्यचं दुकानच काढू, जेणेकरून दुधाचा चहा बनवून, आपल्या दुधाचा चहा बनवून लोकांना पाचता येईल. बरोबर आहे. यांनी ते व्यवसायामध्ये आले 1980 साली. तेव्हापासून ते चहा विक्रीचा व्यवसाय. त्याच्यानंतर मग त्यांचे भाऊ आले, मग ते चहा विकायला लागले दुकानावरती, आणि मग वडील रतिबाची दूध टाकायची, म्हणजे घरी घरी जाऊन दूध वगैरे टाकायचे. आणि मग माझी 10वी झाल्याच्या नंतर मी दूध वगैरे टाकायचो आणि त्यांना
हॉटेल व्यवसायामध्ये मदत करायचो. तुम्ही ऍक्च्युअली सर ग्राउंड लेवलपासून या फील्डमध्ये काम केलंय, म्हणजे तुम्हाला इन्स अँड आउट्स माहिती आहेत अमृततुल्य. म्हणजे तुमच्या बोलण्यातनं मला हा की इन्साइट आला की कुठलाही माणूस अचानक त्या बिझनेसमध्ये येत नाही, तर त्या माणसाला आधीची बॅकग्राऊंड असते. आणि मला असं वाटतं की सर की तुमचा हा जो सक्सेस आहे ना, याच्यामध्ये वडिलांचं पण मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे, कारण त्यांनी तुम्हाला पूर्ण इन्स अँड आउट सांगितले त्या बिझनेसची. आणि आता तुम्ही तुमच्या वडिलांना ऑब्व्हियसली क्रेडिट देताय या गोष्टीचं, तर अशी एखादी गोष्ट आम्हाला सांगाल का की जी तुम्ही वडिलांकडनं शिकलात आणि ती आयुष्यभर तुमच्या बरोबर राहणारच आहे? वडिलांकडनं हीच गोष्ट मी शिकलो की व्यवसाय करताना मेहनत जास्त केली पाहिजे. म्हणजे मेहनत एवढ्या शांततेमध्ये करा की यश धिंगाणा घालेल. बरोबर. तसं वडिलांची मी मेहनत डोळ्यांनी पाहिलेली आहे की ते पहाटे 4ला उठायचे आणि मग ते दूध वगैरे टाकून आले की मग 10-11 वाजता हॉटेलवर थांबायचे. त्यांचा तो मी प्रवास पाहिला होता. मग एवढं नक्कीच वडिलांकडनं शिकलो होतो. कर्म करो कर्म करो कर्म का फल अच्छा ही होता है. मग कर्म करत बरोबर. राहणं हे तुमचं काम आहे. मग ती मेहनत करणं, ती एक गोष्ट त्यांच्याकडनं शिकलो. आणि दुसरी एक गोष्ट, वडील ज्यावेळेला गेले 2001 साली, म्हणजे 10वी झाल्याच्या नंतर ज्यावेळेला वडिलांबरोबर असायचो त्यावेळेला वडील वेळोवेळी मला एक गोष्ट सांगायचे की अरे आपल्या नावाने एक मार्केटमध्ये काहीतरी एक ब्रँड असायला पाहिजे. मे बी वडिलांना ते पहिल्यापासून बाकीच्या काही गोष्टी पाहिल्याच्या नंतर त्यांना असं वाटत असेल की स्वतःचं पण एक काहीतरी असायला पाहिजे. मग ते वेळोवेळी मला ती एक गोष्ट सांगायची की ब्रँड असायला पाहिजे आणि मेहनत केली पाहिजे आणि प्रामाणिकपणा, जिद्द आणि चिकाटी हे ठेवून व्यवसाय करायचा. या गोष्टी मी वडिलांकडनं शिकलो. अच्छा, माझ्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही ऑलरेडी दिलं, कारण माझा पुढचा प्रश्न तोच होता की येवले अमृततुल्य हे सिलेक्ट करण्यामागचं कारण काय होतं. तर हे तुमच्या बाबांचं स्वप्न होतं की आपल्या नावाने ब्रँड झाला पाहिजे, ब्रँड असायला पाहिजे हे वडिलांचं स्वप्न होतं. काय ब्रँड असायला पाहिजे हे नव्हतं. ओके. हॉटेल व्यवसाय होता, त्याच्यानंतर मग दुधाचा पण व्यवसाय होता. पण ज्यावेळेला वडील गेले 2001 साली, वडील ज्यावेळेला गेले त्यावेळेला आमच्या डोक्यावर ते 8 लाखाचं कर्ज होतं आणि ते कर्ज फेडण्यासाठी म्हणून आम्ही दुकानातले कामगार बाहेर काढले. कारण जर आपले कामगारांना द्यायचा जो पगार तो वाचला तर तो कर्जात आपला जाऊ शकतो. म्हणून आम्ही 5 भाऊ, त्याच्यानंतर आई, मावशी आणि काका, सख्या बहिणी सख्या जावा असल्यामुळं मावशी आणि आम्ही एकत्रच फॅमिली आहे आमची. तर मग आम्ही सर्वजण त्या हॉटेलमध्ये काम केलं. त्यावेळेला आम्हाला ग्राहकाची नाळ कळली की ग्राहकांना काय अपेक्षित आहे, कुठल्या प्रकारचं प्रोडक्ट पाहिजे, सर्व्हिस पाहिजे. कारण ती कामे आम्ही केली ना. टेबल पुसणे असेल, ग्राहकांना चहा देणं असतील, भांडी धुणे असतील, झाडून काढणं असेल, पार्सल घेऊन जाणं असेल, चहा हे सगळी कामं केली. ती गोष्ट कळली होती. पण आपण म्हणतो ना की हे वडिलांनी केलेलं वडिलांचं अस्तित्व आहे, आपलं काहीतरी असायला पाहिजे. आणि स्वप्न पण होती आपली 7वी असताना की मोठी होती, मग काहीतरी करावं म्हणून बाहेर पडायचं होतं. पण ग्राहक वेळोवेळी सांगायचा की तुम्ही बाहेर पडून काही ना काहीतरी करा. मग असंच बाहेर पडलो आणि वेगवेगळे असे 32 व्यवसाय केले. आता 32 व्यवसाय केल्याच्या नंतर प्रत्येक व्यवसायात यश अपयश येतच. व्यवसाय शिकवतोच, पण व्यवसायामध्ये अनुभव मिळत होता, पैसे जात होते, अनुभव मिळत होता, पण यश म्हणावं असं मिळत नव्हतं. पण शेवटी काय असतं की तुमचं पॅशन काय तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. मग ते आपण म्हणतो ना की काखेत कोळसा गावाला वळसा. म्हणजे तुमच्याकडेच तुमची गोष्ट आहे, पण तुम्ही बरोबर आहे. दुसरीकडे काहीतरी शोधत बसता की अरे नाही मी ह्या व्यवसायात पण सक्सेस होऊ शकतो, हे पण केलं पाहिजे. असे वेगवेगळे व्यवसाय केल्याच्या नंतर 2011 साली कळलं की चहामध्येच आपण मोठी क्रांती करू शकतो आणि चहामध्ये एक मोठा ब्रँड क्रिएट करू शकतो. त्यावेळेला आम्ही ते निवडलं 2011. पण मग सर म्हणजे आता अमृततुल्यचा व्यवसाय आपण नंतर केलाच, पण आता तुम्ही बोललात की तुम्ही हॉटेल वगैरे ह्याच्यामध्ये पण केलं होतं. जसे तुम्ही लर्निंग आता सांगितले की त्याच्यामधनं लर्निंग खूप आले, तर एखाद दुसरे लर्निंग की जे तुम्हाला हा ब्रँड मोठा करताना फायद्याला आले? ज्यावेळेला मी 1-2 सुरुवातीला 2000च्या दरम्यान मी MLM मार्केटिंग केली होती, मल्टी लेवल मार्केट. त्याच्यामध्ये एक गोष्ट होते लिव्हरेजिंग करणं. म्हणजे टाइमचं पण असेल आणि माणसांचं पण असेल. मग त्याच्यामध्ये 2 गोष्टी शिकलो होत्या. एक तर तुम्हाला मोठं व्हायचं तर टीम मोठी पाहिजे, आणि दुसरी गोष्ट तुम्हाला तासांचं मल्टिप्लिकेशन करता आलं पाहिजे. म्हणजे माझ्याकडे देवाने 24 तास दिलेले आहेत. म्हणजे मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्या मोठ्या का होतात, कारण त्यांचं तासाचं लिव्हरेजिंग करतात. ते माझे 24 तास आहेत, दुसऱ्याचे मी 8 तास विकत घेतले तर माझे 24 आणि त्याचे 8 ते वाढले. मग मी दिवसभरात जर 10 तास काम करत असेल आणि दुसऱ्याला मी 8 तास काम देत असेल तर 18 तास झाले. अजून एक व्यक्ती वाढवला तर तेवढे तास वाढतात. मग तासाचं मल्टिप्लिकेशन वाढलं की बिझनेस वाढतो.
मग ही गोष्ट मी प्रत्येक जे मी व्यवसाय केले ना त्याच्यामध्ये ट्राय करायचो. म्हणजे मी मोबाईल शॉपी काढल्या होत्या, तिथे मी विचार केला की एक मोबाईल शॉपी आपण 14 तास ओपन करतोय, अशी दुसरी काढली तर 28 तास होतात, तिसरी काढली तर 42 तास होतात. हे बरोबर मी आहे. कॅल्क्युलेशन करायचो. मग अशा अनुषंगाने मी एक मोबाईल शॉपी ते दुसरी ते तिसरी केल्या. त्याच्यानंतर मग मी भाजीचे एसी मॉल काढले. ओके, एसी म्हणजे जसं आता रिलायन्स फ्रेश आहे, बरोबर. असेही छोटे मी काढले होते. तेही असं चेन टाईपच मी विचार केला की त्याचे तासाचं मल्टिप्लिकेशन करून मॅनपॉवर टाकून ते करायचा प्रयत्न केला. म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी आहेत हे एवढे अमृततुल्य करताना मला ह्या गोष्टी कामाला आल्या की मी तासाचं मल्टिप्लिकेशन करायचं. कारण एक गोष्ट आहे, ऑदर पीपल मनी ऑदर पीपल एफर्ट्स, दुसऱ्या माणसाचे पैसे आणि दुसऱ्या माणसाने केलेले कष्ट हे ज्याला करून घ्यायला येतं तोच करोडपती बनतो, हे कुठंतरी माइंडमध्ये बिंबवलं गेलं होतं. मग त्या अनुषंगाने बिझनेसकडे पाहायचं. मग ह्या ज्या काही गोष्टी आहेत मल्टिप्लिकेशन करायचं हे मला फ्रँचायझी देताना सगळ्यात जास्त कामाला आलं. मग आता सर, हा तर आपण सक्सेस पाथ सांगितला, म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की आधीच्या बिझनेसमधनं काय फेल्युअरमधनं तुम्ही शिकलात. तर जेव्हा तुम्ही येवले अमृततुल्य हा पण ब्रँड जेव्हा मोठा केला तेव्हा काही ना काहीतरी फेल्युअर तुम्हाला आलेच असतील. ते काय, कसे ओव्हरकम केले तुम्ही आणि त्यातनं काय लर्निंग होते, हे ब्रँड रिलेटेड काही सांगू शकाल का आम्हाला? येस, कारण आतापर्यंत जेवढे पण व्यवसाय केलेले होते ते काही एवढ्या मोठ्या प्रमाणातला व्यवसाय नव्हते, ते छोटे छोटे होते. त्यामुळं छोटा व्यवसाय छोटे प्रॉब्लेम, मोठा व्यवसाय मोठे प्रॉब्लेम. मग ह्या व्यवसायात काम करत असताना टीमचं फेल्युअर येणं, की आपण टीमला शिकवतोय, सगळ्या गोष्टी होतात आणि परत मग टायमिंगला टीम काम सोडून जाते. मग तो चॅलेंजेस, किंवा आपण एखाद्याला फ्रँचायझी देतो, दिल्याच्या नंतर मग तो त्याच्या मनाप्रमाणे ज्या वेळेला बिझनेस करतो आणि आपण सांगितलंय त्या पद्धतीने बिझनेस करत नाही, मग कुठंतरी तो फेल झाला तर तो शिक्का परत आपल्याच माथी लागणार आहे. राईट. हा, तर मग कुठंतरी मग ती एक गोष्ट जी आहे की तिथं त्या गोष्टी आम्हाला खूप शिकाव्या लागल्या, किंवा तिथं त्यांना ट्रेनिंग द्यावं लागलं, किंवा अजून त्याच्यामध्ये आम्ही थांबायचो. मग एक 25 आउटलेट दिल्या, थांबलो, परत अनालिसिस केला, परत आम्ही 50 आउटलेट दिल्या, परत थांबलो, परत काय अडचणी येतात त्या शिकलो आणि मग परत असं आम्ही थांबून देतो. बरोबर. मला वाटतं सर, तुम्ही जेव्हा या सगळ्या गोष्टी केल्या ना तेव्हा एसओपी पण फॉर्म केल्या असतील, म्हणजे प्रत्येक ब्रँडसाठी. कारण मी एका तुमच्या ब्रांचला गेलो होतो, बाजीराव रोडला आपलं हे ना सुजाता मस्तानीच्या समोर, तिकडे मी गेलो होतो. सो मी त्यांना विचारलं होतं की अहो एवढंच केलंय तर, म्हणजे प्रत्येक मी ब्रांचला गेलो ना तुमच्या, सगळीकडे एक युनिफॉर्मिटी आहे व्हेन इट कम्स टू कप ऑल्सो. कपचा पण एक जी क्वालिटी आहे किंवा जो शेप आहे तो तुमचा सगळीकडे सिमिलर आहे. सो त्यांनी मला सांगितलं की ऍक्च्युली ब्रँडचं सगळीकडे स्टँडर्डायझेशन आहे. सो हे तुम्ही कशा पद्धतीने अचीव्ह केलं? म्हणजे ठरवलं ना ज्या वेळेला अमृततुल्य करायचं, तर आम्ही जवळजवळ 6 ते 7 वर्ष स्टडी केला. परत 30 व्यवसायाचा अनुभव होता आणि परत आपलं काही चुकलं. त्याच्यामध्ये एक गोष्ट स्ट्रॉंग दिसून आली, म्हणजे एक मशीन असते, कॉम्प्युटर असतो, त्याच्यामध्ये जर आपण काही गोष्ट टाकली तर आपल्याला जेव्हा पाहिजे त्यावेळेला ते आपल्याला पाहिजे त्यावेळेला ते देतं, किंवा बरोबर. मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवली तर पाहिजे त्यावेळेला देतं. पण Right. एक माणूस आहे त्याच्याकडून आपल्याला सेम काम करून घ्यायचं, तर काय करायला पाहिजे? मग हे बिझनेस कोचिंग क्लासमध्ये आम्ही शिकलो की तिथं एसओपी असतात, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस, चेकलिस्ट असतात, फॉर्मॅट असतात. जर बरोबर. माणसाकडनं आपल्याला काम करून घ्यायचंय तर ही सिस्टीम आपल्याला डेव्हलप केलीच पाहिजे. आणि मग आम्ही तसं ते डेव्हलप केलं आणि ते इम्प्लिमेंट केल्या त्या गोष्टी, म्हणून सगळीकडे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते सेम दिसतात. सर, मी आतापर्यंत अनेक ब्रांचेसला व्हिजिट केलंय, पण चहाची चव ही प्रत्येक ब्रांचला सिमिलर आहे. सो ह्याच्या मागे काही गोष्टी आहेत का, आणि त्या तुम्ही काही मॅजिक आमच्याशी शेअर करू शकता का? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की प्रत्येक शाखेवरती ज्यावेळेला आम्हाला एक चव ज्यावेळेला डेव्हलप करायची आहे, तर ती चहा बनवायची जी प्रोसेस आहे त्यालाच आम्ही स्टँडर्ड केलं. बाकीचं चहामध्ये जे काही मटेरियल टाकलं जातं त्याला एक प्रत्येक गोष्टीला आम्ही किट वगैरे तयार करून त्यांना ते किट देतो. ओके. हा, आम्ही एसओपी प्रोसेस वगैरे दिल्यात त्याचप्रमाणे ते चहा बनवतायत का, मग ते चेक करण्यासाठी आमची वेगळी टीम आहे. मग ते जाऊन ते चेक करतात आणि चहा बरोबरच त्याच प्रमाणात उकळवतात का, त्या टायमिंगला ते खाली घेतात का, या सगळ्या गोष्टी ते पण चेक करतात. ओके, बरोबर. म्हणजे तुम्ही खूप डीप लेवलला जाऊन प्रत्येक ब्रांच बरोबर कनेक्टेड असता. ओके. आणि सर, जेव्हा तुम्ही ब्रँड वरती आणत होता
तेव्हा तुम्ही कस्टमरशी स्वतः इंटरॅक्शन करायचा. तुम्हाला काय वाटतं की कस्टमर फीडबॅक हा किती इम्पॉर्टंट असतो कुठलाही ब्रँड बिल्ड करायला? 100% महत्वाचा असतो. कारण मी स्वतः ज्या वेळेला 1 जून 2017 ज्या वेळेला आउटलेट चालू केलं, तर सगळ्यात पहिलं आम्ही टपरी घेतली. म्हटलं जे 32 व्यवसायाचा अनुभव आहे आणि बिझनेस कोचिंग क्लास केलाय, ते जर मी ह्या टपरीवर जर इम्प्लिमेंट नाही करू शकत आहे, तर मी मोठा स्केलने बिझनेस नाही करू शकत. बरोबर आहे. म्हणून ते टपरीवर ज्या वेळेला सुरुवात केली ना, तर तिथं 6 महिने मी स्वतः वही घेऊन तिथं उभं राहायचं. म्हणजे एक ग्राहक आलाय, मग त्याला चहा घेताना काय अडचण येते, किंवा तो चहा घेतोय आणि साईडला जाऊन उभा राहतोय, तर मग त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव कसे आहेत, म्हणजे तो स्माइली आहे, आवडतोय त्याला, नाही आवडत, एकदम म्हणतो ना की सॅटिस्फाय होतोय का, पहिली सिप घेतल्याच्या नंतर अरे काहीतरी इच्छा आहे, असं त्याच्या चेहऱ्यावरच्या भावना ऑब्झर्व करणं, किंवा मग ग्राहकाला तिथं काय चॅलेंजेस येतात ते चेक करणं, किंवा त्यांच्याबरोबर कधी कधी बोलणं, म्हणजे ग्राहक म्हणून बोलणं की त्यांना माहित नाही की माझंच ते चहाचा आउटलेट आहे, मग असंच काय, मग तिकडचा चहा चांगला आहे, मग ते म्हणायचे की नाही तिकडचा नाही हाच चहा चांगला आहे, मग म्हणायचं काय असं वाटलं तुला तिकडचा चहा चांगला नाही, किंवा असं म्हणजे असं डिस्कशन करून एक ग्राहकांचे फीडबॅक घेऊन मग आम्ही बऱ्यापैकी जे निगेटिव्ह फीडबॅक आले त्याच्यावरती काम करतो, आणि अजूनही ग्राहकांचे जे काही फीडबॅक येतात त्याच्यावरती आमचं काम चालूच असतं. आणि सर आपण खूप वेळेला बघतो की सक्सेसफुल लोक आणि नॉर्मल लोक ह्यांच्यामध्ये मेनली फरक पडतो ते म्हणजे ऍक्शन ओरिएंटेड. कारण प्रत्येकालाच येवले अमृत तुल्य व्हायचंच आहे. मार्केटमध्ये जेवढे सगळे सगळ्यांना 100-500 ब्रांचेस हव्याच आहेत, बरोबर आहे. पण असा कुठला फॅक्टर असतो तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने की जो व्यावसायिकाकडे जर असेल तर त्याला ते स्केल अचीव्ह करता येतं? कारण स्केल वाटतं सगळ्यांना सोपं, पण त्यावेळेचे जे प्रॉब्लेम असतात, त्यावेळेला ज्या रिस्क घ्याव्या लागतात, त्याला मात्र लोक घाबरतात. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा फॅक्टर मला वाटतो तो म्हणजे माइंडसेटचा. म्हणजे तुम्ही माइंडनी तुम्ही अगोदरच ठरवलं की मला एक चांगला मोठा उद्योजक व्हायचा आहे, तर तुम्ही 100% होणार. पण तुमच्या माइंडनी हे ठरवलं की यार चहाचा व्यवसाय सक्सेसफुल आहे मला तो करायचा आहे, तर 100% मी नाही सांगू शकत की तो सक्सेस होईल का नाही होईल. कारण कोणताही व्यवसाय त्यावेळेला पैसा बघून करायचा नसतो, त्यात तुमचं पॅशन आहे का, ते तुम्हाला आवडतंय का. आम्ही याच्यामध्ये सक्सेस का झालो, ते आज व्यवसाय काही चालू आहेत काही बंद आहेत, पण ह्या व्यवसायात सक्सेस का मिळाला, कारण हा आमचा आवडतीचा व्यवसाय होता. आणि ज्यावेळेला एखादी गोष्ट आपल्याला आवडती त्यावेळेला आपण तन मन धन सगळं देतो. आणि व्यवसायात काय गरजेचं आहे तेच आहे की तुमचं तन मन धन हे त्या व्यवसायात असायला पाहिजे. मग ज्यावेळेला आपलं आवडतीचा कोणताही व्यवसाय असतो तर पैसा सेकंडरी असतो, बरोबर. सगळ्यात पहिले येतं ग्राहकाचं सॅटिस्फॅक्शन. मग आमचा आवडता व्यवसाय असल्यामुळे आम्ही ते पहिलं ते पाहतो की ग्राहकाचं सॅटिस्फॅक्शन होतंय का. ते जर होत असेल तरच आपण त्या व्यवसायामध्ये टिकू शकतो. आणि दुसरी गोष्ट काय की आपलं जे पॅशन आहे की नाही लोकांना खाऊ पिऊ घालणं आणि लोकांच्या चांगल्या कमेंट ऐकणं, वा काय चहा बनवलाय हे ऐक. म्हणून प्रत्येक व्यावसायिकाने हा विचार केला पाहिजे की मला जो व्यवसाय करायचा आहे त्या व्यवसायामध्ये माझी आवड काय आहे. मला जर आवडत असेल तर 100% करा. मग तिथं तुम्ही पैशाचा विचार नाही करणार आहे, बरोबर. तिथं तुम्ही फक्त आणि फक्त मला ग्राहक सेवा कशी चांगली देता येईल, क्वालिटी कशी चांगली देता येईल, क्लीननेस कसा चांगला ठेवता येईल, या अपेक्षेने जो बिझनेस करणार आहे ना तो 100% सक्सेस होणार आहे. राईट. खूप महत्वाची इन्साइट आहे सर ही. आणि याच्यावरूनच मला नेक्स्ट एक गोष्ट अशी वाटली की हल्ली आपण जर भारतामधला एक सिनेरिओ पाहिला ना तर प्रत्येक कंपनी फंडिंग घ्यायच्या मागे आणि व्हॅल्युएशन वाढवायच्या मागे, ना की व्हॅल्यू ऍडिशनच्या मागे. पण मला तुमच्या ब्रँडमध्ये बरोबर उलटं दिसतं की तुम्ही व्हॅल्यू ऍडिशनच्या मागे आहात. जसं आता तुम्ही म्हणलं तुम्ही स्टार्टिंगला पैशाच्या मागे नाही गेलात, पण व्हॅल्यू ऍडिशनच्या मागे गेलात. तर आत्ताच्या जे आपले म्हणजे माझ्यासारखे जे आता नवीन उद्योगामध्ये लोक येत आहेत, सो त्यांनी कुठल्या गोष्टीला फॉलो केलं पाहिजे? म्हणजे जसं तुम्ही म्हणलात पॅशन हा एक मुद्दा झालाच, पण अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या नव उद्योजकांनी फॉलो केल्या पाहिजेत असं वाटतं? मी व्यावसायिकांनी सगळ्यात पहिलं हे पाहिलं पाहिजे की मी जो आतापर्यंत अभ्यास केलाय याच्यामध्ये मी कुठं ब्रँडिंग शिकलोय का, मी मार्केटिंग शिकलोय का, मी प्लॅनिंग केलंय का, मी SOP हे केलेत का, मी मॅनपॉवर हँडलिंग केली का, किंवा मला जो प्रोडक्ट मार्केटमध्ये काढायचा आहे त्या प्रोडक्टचा मार्केटमध्ये गॅप काय आहे मी तो अनालिसिस केलाय का, मार्केट रिसर्च केला, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे. मित्रांनी केला, मामाने केला, काकाने केला म्हणून बिझनेस करायला जायचं नाहीये. किती आहे, कारण कुणालाच असं वाटत नाही की व्यवसाय केल्याच्या नंतर फेल व्हावा.
मग व्यवसाय करायच्या आधी मला काय करावं लागेल या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. आतापर्यंत जो अभ्यास केलेला आहे तो अभ्यास तुम्हाला एका नोकरीसाठी खूप चांगला आहे, पण व्यवसाय करायचा असेल तर व्यवसायासाठी तुम्हाला वेगळा अभ्यास करावा लागेल. या व्यवसायात तुम्ही विचार करताय की मला महिन्याला 1 लाख आले पाहिजेत, 5 लाख आले पाहिजेत, 10 लाख आले पाहिजेत. मग 5 लाख कमवायचे कसे त्याचा अभ्यास करा, 10 लाख कमवायचे कसे त्याचा अभ्यास करा. म्हणजे आम्ही असा विचार करतो, जर आज आमची 50 कोटीची कंपनी आहे तर 500 कोटी कशी कंपनीला घेऊन जायचं त्याचा आम्हाला अभ्यास करावा लागतो. म्हणजे व्यवसायामध्ये अभ्यास करूनच पुढे जावं लागतं. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची ती म्हणजे काय की मी पाहतो की व्यवसाय केल्याच्या नंतर बऱ्याच वेळेला फेल्युअर त्याच्या फायनान्शियल नॉलेजमुळं होतो. त्याला फायनान्सचं तेवढं नॉलेज नसतं. मग पैसा आला, आत्ताच्या नवउद्योजकांना अचानक पैसा जास्त आल्याच्या नंतर कसं हँडल, म्हणजे मलाही सुरुवातीला नाही कळलं ती गोष्ट. कारण 2006-07 माझ्याकडे चांगले पैसे होते, पण 2009 अशी माझी कंडिशन होती की मुलीचा जन्म झाला तरी बर्फी घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. म्हणजे ही वेळ आली होती. मग ती गोष्ट कशामुळं, तर फायनान्शियल डिसिजन चुकला तर लाईफमध्ये तुम्ही 4-5 वर्ष पाठीमागे जाता. हे नवउद्योजकांना अजून माहित नाही की पैसे आले मग कसाही वापरायचा, की त्यांना असं वाटतं की हा माझाच पैसा आहे. पण व्यवसायामध्ये एक गोष्ट शिकलो मी, जर माझ्या अमृततुल्यच्या दुकानावरती थांबलोय, मग अमृततुल्यच्या दुकानामध्ये होणारा बिझनेस कुणाचा आहे, तर तो अमृततुल्यचा आहे, तो माझा नाही आहे. मी कोण आहे, तर मी त्या व्यवसायात मॅनेजर आहे, नोकर आहे. मी त्या व्यवसायाचा मालक नाही आहे. मी मालक कागदोपत्री आहे की मी ओनर आहे याचा, पण मी ज्यावेळेला दुकान हँडल करतो त्यावेळेला मी मॅनेजर आहे. मग मी तिथून पगार घेतला पाहिजे, ना की मी त्या धंद्यातले सगळे पैसे काढले पाहिजे. मग व्यावसायिक इथंच चुकतो, तो धंद्यातले आपल्या मनाला पाहिजे, मग घरात खर्च करायला पाहिजेत पैसे त्याच्यातून काढतो. मी केलं होतं ते, त्याच्यातून पैसे काढतो, आपल्या लाईफस्टाईलला लागणारे पैसे त्याच्यातून यूज करतो, कोणाला मित्राला पाहिजे असेल तर धंद्यातले पैसे देतो. पण हे सगळ्यात चुकीचं आहे. व्यवसाय काय म्हणतो, व्यवसायातला पैसा व्यवसायातच ठेव, आणि जर तू व्यवसायातला पैसा व्यवसायात ठेवला तर मी तुला अजून वाढविल, अजून तुला मोठं करेल. पण आपण काय करतो, मेन ते व्यवसायातलेच पैसे बाहेर काढतो आणि दुसरीकडेच इन्व्हेस्टमेंट करतो. कितीही तुम्ही मोठा व्यवसाय करा, बरोबर आहे, आणि पैसाच जर मॅनेज नाही करता आला तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं फेल्युअर आहे. अशा सांगण्यासारख्या अजून भरपूर गोष्टी आहेत की ज्या मी शिकलो, पण मला 2 महत्वाच्या अशा वाटतात, म्हणजे फायनान्सचं प्लॅनिंग आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जर 100% विचार करून उतरताय की मला माझा व्यवसाय उतरायचंय आणि 100% सक्सेसच करायचा आहे, तर 100% तुम्ही अभ्यास करून उतरला तर मी तर सांगू शकतो की 101% तुम्ही व्यवसायामध्ये सक्सेस होणार. पण अभ्यास करून जर नाही उतरला तर सांगू नाही शकत सक्सेस होसाल का नाही होसाल. कुठल्याही कंपनीमध्ये कल्चर त्या कंपनीचं खूप मॅटर होतं. जेव्हा आपण रिक्रुटमेंटचा किंवा नवीन एम्प्लॉईजचा विचार करतो, तर येवले अमृततुल्यचं इंटरनल कल्चर कसं आहे, म्हणजे ज्यांना आता आपल्याकडे जॉबसाठी अप्रोच व्हायचंय, काय त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने हा मेनली प्रश्न आहे की आपल्याकडे कल्चर कसं वेगळ्या पॉईंट. आमच्याकडे बघा, कल्चर म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की कामगाराला कामगाराची वागणूक नाही. आमच्याकडं नमस्कारची पद्धत आहे, म्हणजे ऑफिसमध्ये आल्याच्या नंतर प्रत्येक जण नमस्कार म्हणतो. सकाळी 9:30 वाजता एक प्रार्थना असते. म्हणजे अशा गोष्टी ज्या आहेत ते टीम फॉलो करते. मग कुठेतरी त्यांनाही असं वाटतं की चला आम्ही पण या कंपनीचा एक भाग आहे, हिस्सा आहे, आणि सगळे एक मोटिवेट होऊन सगळेजण काम करतात. वाव, दॅट्स रिअली गुड. आणि वर्क लाईफ बॅलन्स हा एक आता महत्वाचा फॅक्टर सगळीकडेच बोलला जातोय. आता तुम्ही तर खूप मोठ्या स्केलचा बिझनेस ऑलरेडी हँडल करताय, सो तुम्ही कशा पद्धतीने हँडल करता या दोन्ही गोष्टी? या सगळ्या गोष्टींमध्ये मी स्वतः जे इन्स्पायर झालो ते माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं मोटिवेशन ते म्हणजे मरण म्हणजे मृत्यू. ओके, मृत्यू म्हणजे कधी येऊ शकतो. हा, म्हणजे मी आज तुमच्याशी बोलतोय, कदाचित मी इथून उठून गेलो, घरीही पोचू शकत नाही. मग हे मृत्यू या अंतिम सत्य आहे. जे काय करायचे तुम्हाला आज करायचंय, आणि आज मला बेस्ट काय करता येईल याच्यावरती सगळ्यात महत्वाचा फोकस राहतो. म्हणजे उद्या मी करोड रुपये जरी कमवलं, मी जर चांगली लाईफ नाही जगलो तर त्या पैशाचा काय उपयोग आहे. सगळ्या गोष्टी बॅलन्स करता आल्या पाहिजे. मला कंपनी तितकीच महत्वाची आहे, माझी पर्सनल लाईफही तितकी महत्वाची आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा बॅलन्स करता आला पाहिजे. मग त्याला आम्ही टाइम मॅनेजमेंट करून ठेवलं. म्हणजे माझं जर मी तुम्हाला टाइम मॅनेजमेंट जर सांगितलं तर मी 5:30 उठून मग वॉकिंग वगैरे करून आमच्या घरामध्ये 7:30 आरती होती. घरामध्ये मग आमच्या 23 मेंबर आहेत. मग लहान मुलं आहेत जवळजवळ 11. मग ते पण सगळ्याच्या सगळ्या आरतीला असतात. 2 वर्षाचा मुलगा सुद्धा आरतीला येऊन उभा राहतो. मग ही सिस्टीम घरामध्ये. आम्ही 8ला ऑफिसला जातो.
8 ते मग संध्याकाळी 6-7 पर्यंत काम करतो. मग त्याच्यातले 1.5 तास मित्रांना असतो, 1.5 तास फॅमिलीला असतो. बरोबर. पण मी पाहिलं माझ्या येवले अमृततुल्यच्या आधीचे जे पण काही व्यवसाय हा. आहेत, तर त्यावेळेला रुटीन काय होतं, सकाळी 5ला उठायचं आणि रात्री 12 पर्यंत काम करायचं. या अख्ख्या वर्क लाईफच्या ह्याच्यामध्ये मला एक गोष्ट नक्कीच कळली, मी किती पळतोय पण आयुष्यात कर्ज तर डोक्यावर आहेच. हो. डोक्यावर कर्ज राहिलेच, ते तर काही संपतच नाहीये. मी म्हणतोय की आज एक वेळ येईल ते संपल, उद्या एक वेळ येईल ते संपल, ती वेळच येत नाहीये. एवढं प्रेशर घेतलं मी कर्ज झाल्याच्या नंतर, का रे एवढं प्रेशर घेतलं की माझ्या छातीमध्ये इथं पेन व्हायला लागला. मी म्हणलं वयाच्या 26व्या वर्षी आहे, आता छातीमध्ये एवढा पेन होतोय, कदाचित मी गेलो तर मग मी माझ्या आयुष्यात केलं काय, काहीच नाही केलं. मग त्यापेक्षा काय, कर्ज द्यायचे मला बुडवायचे का नाही, मग माझ्याकडे आज नाही येत, मग मला वेळ पाहिजे कमवायला, मग समोरच्याकडनं वेळ मागून घेतला आणि मग तेवढ्या वेळेमध्ये मी ती कमवून त्यांचे पैसे दिले. मग प्रेशर का घ्यायचं, मग मृत्यू अंतिम सत्य आहे, तर मग काय करायचं, जगून घ्यायचं. मग सगळ्या गोष्टी बरोबर करून म्हणजे आयुष्याचा पण बॅलन्स आणि मृत्यूला अंतिम सत्य डोळ्यासमोर ठेवून लाईफ पण जगायची, बिझनेस पण करायचा आणि पुढं पण जायचं, ह्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून त्या पद्धतीने काम करतो. सर, आपण आता आहे ना बिझनेस मधला फायनान्स ह्या रिलेटेड खूप काही बोललो, पण ऍक्च्युली कसं आहे की सेल्फ डिसिप्लिन इक्वल्स टू बिझनेस सक्सेस, बरोबर आहे. तर पर्सनली जेव्हा आपण फायनान्स आपले कंट्रोल करतोय तेव्हा काय गोष्टी पाहिल्या पाहिजेत असं वाटतं तुम्हाला? सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की ज्या वेळेला आपण पर्सनल फायनान्स बद्दल ज्या वेळेला बोलतो, तर मी बऱ्याच लोकांशी ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला माझ्या असं लक्षात येतं की ठोक ठोक ते खर्च सांगतात. आणि मी सुरुवातीला तसं सांगायचो, ठोक खर्च म्हणजे काय, की अरे घरामध्ये खर्च करायला आम्हाला 30,000 रुपये लागतात, 40 लागतात, कोण सांगतंय 1 लाख लागतो. मी त्यांना माझा एकच प्रश्न असायचा की तुझे 30-40 नाही तर 1.5 लाख, 2 लाख, 2.5 लाख. ते म्हणायचे कसं शक्य आहे, आमच्या घरात एवढा खर्च होतो हे आम्हाला माहिती आहे. मग ज्यावेळेला मी त्यांना सांगायचो की नाही हे बघा अशा पद्धतीने खर्च काढ, मग त्यावेळेला त्यांना करायचं. मग त्याच्यामध्ये काय सांगायचं त्यांना, तुम्ही जे ठोक काढता म्हणजे कुठले पकडणार तुम्ही, भाजीचा खर्च असेल, दुधाचा खर्च असेल, किराणा वगैरे असेल, भाडं असेल किंवा लाईट बिल असेल, ह्या ठोक ठोक खर्च काढणार. मग मी त्यांना सांगितलं की वर्षात तुम्ही 3 वेळा कपडे खरेदी करत असाल, एक कुठला तरी कार्यक्रम असेल त्यावेळेला, एक रेग्युलर कपडे घेत असाल, एखाद्या वेळेला तुम्ही कुठे फिरायला जाता, हे 3 कपड्यांचं वेगळं कॅल्क्युलेशन ते तुम्ही काढता का, ते कपड्यांचं झालं. वर्षभरात 2 वेळा तरी आपण तुम्ही बूट शूज वगैरे चेंज करत असाल, त्याच्यानंतर तुमचा सलूनवरती जो काही खर्च होतो तो, त्याच्यानंतर तुम्ही डॉक्टरकडे जाता तो, त्याच्यानंतर ज्यावेळेला तुम्ही एखाद्या पाहुण्याकडे जाता त्यांना काहीतरी गिफ्ट देता, तो खर्च तुम्ही पकडता का, तुम्ही तुमच्या मित्राला पार्टी दिली, फॅमिली बरोबर बाहेर गेला, ते कॅल्क्युलेशन तुम्ही पकडता का. मग ज्यावेळेला त्यांना मी असे छोटे छोटे खर्च ज्यावेळेला सांगायला लागले, मग त्यावेळेला त्यांनी पण बसून कॅल्क्युलेशन केलं आणि त्यावेळेला त्यांनाही कळलं की नाही खर्च तर माझा 1-1.5 लाख रुपये आणि माझा इन्कम किती. कारण पण बोलत बसतो की महागाई जे माझे खर्च आहेत, मग तुमचा खर्च जर घरातला 30-40 हजार असेल, बरोबर, आणि जो ऍक्च्युअल तुम्ही काढलेला नाही की माझा खर्च 1.5 लाख 2 लाख आहे, मग तुम्ही कधी विचारच नाही करणार आहे की मला 1.5-2 लाख रुपये कमवले, कारण माझा ऍक्च्युअल खर्च तेवढा आहे. बरोबर आहे. तुम्ही हेच पकडून चालणार की मी 1 लाख रुपये कमवतो, माझा खर्च 40 आहे. बरोबर, तुम्ही कधी त्या कर्जाच्या फेड्यामध्ये अडकसाल ना, ते कळणार नाही. मग फायनान्स मध्ये सगळ्यात पहिलं तर आपला जो काही खर्च आहे तो सगळ्यात पहिला आपण लिहून काढला पाहिजे. तुमच्या याच्यामध्ये आलं मी कमवतो 1 लाख आणि माझा खर्च 1.5 लाख रुपये, तर तिथं तुम्हाला कळतं की मला अजून 2 लाख कमवले पाहिजेत. फायनान्शियल लीक्स भरपूर असतात Yes. त्याच्यामध्ये जे आपण बघत नाही हा, आणि कॅल्क्युलेट. त्याचं जर आपण प्रॉपर प्लॅनिंग जर केलं तर 100% सांगतो मी, मगाशी बोलताना पण ते सांगितलं, फायनान्स हा फार महत्वाचा. बिझनेसमध्ये जरी असेल, म्हणजे तुम्ही नोकरदार असाल आणि तुम्ही व्यावसायिक असाल, मग एक नोकरदार पण एक करोडपती होऊ शकतो जर त्याचं व्यवस्थित फायनान्सचं प्लॅनिंग असेल तर. असं नाही की त्याला बिझनेसच करायला पाहिजे. आणि एक बिझनेसमॅन पण करोडपती असून तो रोडपती होऊ शकतो जर त्याच्याकडे फायनान्सचं प्लॅनिंग नसेल तर. त्याच्यामुळे तो नाही, फायनान्सचं प्लॅनिंग गरजेचं आहे. आणि पर्सनलवर तर मला असं वाटतं की प्रत्येकाने ते काम केलं पाहिजे. कारण एक छोटंसं एक्झाम्पल सांगतो. आपल्या घरामधलं एखादं लहान मुल आहे, आपण ते इंग्लिश मिडियमला जर शाळेला टाकलं तर त्याची फी 1 लाख रुपये असते. त्याचा ड्रेस वगैरे हे पकडून ते 5-1 हजारापर्यंत जातं. त्याला जर आपण एखाद्या स्कूल व्हॅनमध्ये पाठवलं तर त्याचे 20-25 हजार रुपये होतात, ते प्लस होतात.
त्याच्यानंतर त्या मुलाला वर्षभरात जे आपण कपडे घेतो ते खर्च पकडा, त्याचा बर्थडे आपण करतो त्या बर्थडेचं कॅल्क्युलेशन करा, त्या मुलाला वर्षभरात जे आपण खेळणी घेऊन देतो ते खेळण्याचं कॅल्क्युलेशन करा, त्या मुलाला वर्षभरात जितकं आपण डॉक्टरकडे घेऊन जाईल तो खर्च त्याच्यामध्ये ऍड करा, त्या मुलासाठी म्हणून स्पेशल आपण बाहेर फिरायला गेलेलो आहे तो खर्च त्याच्यामध्ये ऍड करा. तर एक मुलगा कमीत कमी 20 ते 25,000 रुपये ते 30,000 पर्यंत एका महिन्याला जातो. मग तो मुलगा जर तेवढ्याला जात असेल तर मग घरामध्ये व्यक्ती किती आहेत आणि त्यांचे खर्च किती असतील हे कॅल्क्युलेशन प्रत्येकाने केलं पाहिजे. रिअली फॅन्टॅस्टिक आणि खूप वेगळा पर्स्पेक्टिव्ह होता. आणि सर, लास्ट क्वेश्चन फ्रॉम माय एंड, की अशी एखादी गोष्ट तुम्हाला शेअर करायला आवडेल का, की जी इतर लोकांना तुमच्याविषयी माहीत नाहीये पण तुम्हाला ती लोकांपर्यंत पोहोचवायची, तुमच्या स्वभावातला एखादा असा गुण? माझ्या आयुष्यातला अशी एक गोष्ट आहे की सोशल मीडियावरती लोक एक चांगला बिझनेसमॅन किंवा मोठा उद्योजक म्हणून पाहतात, पण माझ्या आयुष्यामध्ये जे पर्सनलमध्ये मला जे फिरायला आवडतं किंवा मित्रांबरोबर वेळ घालवायला आवडतो, ही गोष्ट अजून बऱ्यापैकी बऱ्याच जणांना माहित नाही. ओके. मग त्यांना असं वाटतं की व्यवसायामध्ये फक्त ह्यांचा फोकस व्यवसायावरतीच असेल, तर असं नाहीये. मी व्यवसायाबरोबर माझ्या पर्सनल रिलेशन्सला पण तेवढाच तेवढंच महत्व देतो. येवले सर, थँक्यू सो मच. तुम्ही आमच्या एपिसोडला आलात आणि मला पुन्हा एकदा तुम्हाला बोलवायला नक्की आवडेल. आणि तुमच्याकडनंच मी आता शिकलो की नमस्कार करायचा, जसं तुम्ही ऑफिसमध्ये करता त्याप्रमाणे. खूप छान वाटलं तुम्हाला भेटून आणि खूप वेगळी एनर्जी आहे तुमच्यामध्ये. आणि काय म्हणतात, नॉट जस्ट ॲज अ सक्सेसफुल पर्सन, म्हणजे तुम्ही मला पण जेव्हा भेटलात ना, माझ्यावर एक दडपण होतं की आता ऑलरेडी सक्सेसफुल माणसाबरोबर मी इंटरॅक्शन करणार आहे, पण तुम्ही एवढं वातावरण छान केलं, फ्रेंडली केलं, त्यामुळे आम्हाला पण सगळ्यांना खूप छान वाटलं तुम्ही आल्याबद्दल. आणि परत एकदा भेटायला तुम्हाला नक्की आवडेल मला. यस, नक्कीच. तुम्ही आम्हाला बोलवलं, छान बोलण्याची संधी दिली, चांगले क्वेश्चन विचारले. नक्कीच जे काही तुम्ही मला विचारलं त्याच्यामुळं तुमचे जे पाहणारे जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना नक्कीच त्याचा काही ना काहीतरी फायदा होऊ शकतो आणि तुमच्या कामालाही शुभेच्छा. अरे, थँक्यू सो मच सर. तर मंडळी, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचे काय लर्निंग्स होते हे पण आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि आमचं चॅनेल अनफिल्टर्ड चर्चा विथ वरुणला सबस्क्राईब करा, कारण आम्ही आमच्या चॅनेलवर अशाच सक्सेसफुल उद्योजकांना आणि मेनली मराठी उद्योजकांना इन्व्हाइट करत असतो आणि त्यांचे लर्निंग्स तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. सो नक्की सबस्क्राईब करा.